स्टार्ट करूया फोर्स एंड लॉस ऑफ मोशन. आता आमका सेकंड मिड टर्म आसा हेजे तरी प्रॉब्लेम आहे that we solve करूया आज. फर्स्ट we'll start some basic. What is force? Force म्हटल्यार कितें? लास्ट रेट टाक एक क्वेश्चन आसा फोर्स. ओके फोर्स म्हटल्यार डेफिनेशन कितें? कितें कळटा? What is force? तुला शिकवलं म्हणटा. push or pull for object. Correct. Push or pull. लास्ट लेसन मी खंय शिकलेलो मोशन. मोशन कितें जालें? ऑब्जेक्ट मूव जालो बट खंयचो ऑब्जेक्ट एका जाग्यावयल्यान दुसऱ्या जाग्यार वयता जाल्यार कितें तेजेर फोर्स आसपाक जाय न्हू. बेश्टो मूव जाता हांगाच्यान थंय वयतले गोश्ट ना न्हू. एक फोर्स घातल्या शिवाय हो हांगाच्यान थंय वयतलो तो पर्यंत हांव हाजेर फोर्स घालून हांगासर थंय व्हरना तो पर्यंत वयतलो ना. सो खंयची गोश्ट मोशन जातले जाल्यार कित्याक आसपाक जाय थंय फोर्स एक जावपाक जाय तेन्नाच तें मोशन जातलें. सो इन सिंपल डेफिनेशन एज पर सायन्स फोर्स म्हटल्यार पुश और पुल. either you can push or you can pull. Position change जातले मोशन जातले फोर्स एक जातलो म्हणटा आमी. सो फोर्स कितें कितें इफेक्ट आसता. वॉट आर इफेक्ट ऑफ फोर्स? इफेक्ट ऑफ फोर्स आर फोर्स लागून कितें कितें जावंक शकता. फोर्स लागून मोशन जाता काय आसा. Any object can move from its place. हय बेसिकली मोशन जातले. पोजिशन चेंज जाता ऑब्जेक्टाचे फ्रॉम वन प्लेस टू अनदर. सो वी से मोशन जातले. ऑलरेडी सपोज एक ऑब्जेक्ट मोशनान आसा. बॉल ऑलरेडी फुटबॉल सपोज ऑलरेडी मोशनान आसा. तेका हांवें फोर्स घातलो आनी कितें घातलो तेजी स्पीड वाडटली. सो इनक्रीज इन स्पीड जातले. ऑलरेडी मोशनान आसा आनी त्या डायरेक्शनान फोर्स घातलो जाल्यार कितें जातलें इनक्रीज इन स्पीड जातली. आनी कितें जावंक शकता? या करेक्ट तेका म्हणटा चेंज इन शेप और सायज. फोर्स घालून खंयचो ऑब्जेक्ट आमी कॉम्प्रेस करूं येता बारीक करूं येता. इट इज चेंज इन शेप. बलून हात आमी प्रेस करून शेप चेंज करूं येता. मागीर डो घराबेल पीठ आसता ते फोर्स घालून शेप चेंज जाता. इट इज एक्झाम्पल ऑफ चेंज इन शेप ड्यू टू फोर्स. आनी कितें जाता चेंज इन डायरेक्शन जाता. तेच बॉलाचें एक्झाम्पल. असो बॉल येता आनी असो पांय धरलो बॉल म्हाका करून कसो वयतलो डायरेक्शन चेंज करतलो. चेंज इन डायरेक्शन जावंक शकता ड्यू टू फोर्स. These are the some effects of force. Direct next topic explain करता. इतले important आहे क्वेश्चन वाढलेसे येना. It is the balance force आणि unbalanced force म्हटलं की ते पुढे. Balanced force and unbalanced force. बरं सर किती ते सांग. Two force and balance, then net force will be zero. ओके इथे एक्झाम्पल अंडरस्टँड जाऊया. हा सपोज एक असं ऑब्जेक्ट असा टेबल सपोज आणि हांव हातान फोर्स घालता. तुम्ही त्या ठिकाणी फोर्स घालता. हा दोघांनी इक्वल फोर्स घालता. हांव सपोज 10 न्यूटन फोर्स घालता तर तू 10 न्यूटन फोर्स घालता. किती जातलें? काय फोर्स आहे म्हणून दोघांनी इक्वल फोर्स घालता. किती जाता? कांयच जायना. ऑब्जेक्ट थंयच आसा. कारण दोघांना एका ऑपोजिट सायडीन इक्वल फोर्स घालता. मुवमेंट जातलो मोशन जातलें ना. आपल्या फोर्सीक म्हणटले बॅलन्स फोर्सीस. फोर्सीस विच आर ऑपोजिट इन डायरेक्शन एंड इक्वल इन मॅग्निट्यूड. दोघांनी इक्वल फोर्स घालपाक जाय आनी ऑपोजिट सायडीच्यान घालपाक जाय. सपोज आमी दोघांनी त्या सायडीच्यान फोर्स घातलो. सपोज अशें घातलें जाल्यार कितें जातलें? हो फुडें वयतलो. दॅट इज एक्झाम्पल ऑफ अनबॅलन्स फोर्स. इन दिस केस कितें जातलें? ऑब्जेक्ट फुडें वयतलो बट त्या केस हांवें कितें केला ऑपोजिट सायडीच्यान फोर्स घातलो. तो इक्वल घातलो. तूं घालता फोर्स घालता फोर्स हांव घालता फोर्स. फोर्सच ना म्हणून तुका फोर्स ना. कितें जातलें? मुवमेंट जाता आनी कमी फोर्स जाता तेन्ना फोर्स चड लायलो जाल्यार ऑब्जेक्ट सपोज हांवें लायलो 20 लायलो तेणें 10च लायलो जाल्यार कितें जातलें? या डायरेक्शनान वयतले तो स्लो वयतले मातशें. त्या वटेन तेजो फोर्स हांव फोर्स घालता बट हांव चड घालता. ज्या डायरेक्शनान चड फोर्स आसा त्या डायरेक्शनान तो मुवमेंट जातलो.
पण दोघांनी इक्वल फोर्स घालता आणि इट्स ऑपोजिट डायरेक्शन जाल्यार कितें जातलें कांयच जावचें ना ऑब्जेक्ट थंयच उरतलो स्टेशनरी मुवमेंट जावचो ना दॅट आर एग्जांपल्स ऑफ बॅलन्स फोर्सेस कळ्ळें बॅलन्स एंड अनबॅलन्स म्हटल्यार कितें तें सो मेन पॉइंट जे इम्पॉर्टंट आहा काही एग्जाम पॉइंट ऑफ व्यू ते एक्सप्लेन करता हां जे प्रॉब्लेम येऊ शकता क्वेश्चन येऊ शकता आता शिकलेलं ते येऊ शकता मे बी डिफरन्शिएशन पॉइंट difference between balanced force and unbalanced force. Next, the important topic that is the laws of motion. Force our three classes like any kind of idea. Next, laws of motion. So to me now I class Newton. I class Newton. Isaac Newton. Correct. Scientist. But then the 3 laws दिले. Laws of motion. So motion जाताना 3 laws follow जातात. तो कोणते laws ते पोया ते शिकपाक जाय कविता examples पोया. So I will start with first law of motion. External force. The simple meaning is एक खंयचो ऑब्जेक्ट आसा तो इट विल बी इन स्टेट ऑफ रेस्ट ओनली आता टेबल सपोज टेबल आसा तो स्टेशनरीच आसतलो जो पर्यंत हांवें फोर्स लायना और एक खंयचो ऑब्जेक्ट सपोज मोशना आसा तो मोशनानूच उरतलो जो पर्यंत ताका कोण ऑपोजिट फोर्स लायना कळ्ळें सिंपल एन ऑब्जेक्ट विल कंटिन्यू टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट ऑब्जेक्ट स्टेशनरीच उरतलो जाग्या वयल्यान हालचो ना सपोज फोर्स घालिना जाल्यार और सपोज एक मोशनान आहा ऑब्जेक्ट तो मोशनानूच उरतलो मूव जायत रावतलो अनलेस एक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स जो पर्यंत कोण तेजे भायल्यान फोर्स घालिना सिंपल फर्स्ट लॉ ऑफ मोशन डेफिनेशन आमकां पाठ करपाक जाय आनी तेजी आतां एग्जांपल्स पळय कशें करता लायक आमकां हेजे प्रॅक्टिकल एग्जांपल्स पळोवपाक तेजे क्वेश्चन येता फर्स्ट एग्जांपल आसा हेजे एक सांग घेवं येता गाडयेन सगळीं जाणां बसले आसतली गाडयेन सपोज वयता तुजी गाडी आसा 60 स्पिडीन अकस्मात ब्रेक मारलो कितें जाता गाडी उभी रावची तुझ्या बॉडीचो पोस्चर कितें जाता तुजो बसना फुडें वयता न्हू असो एक्सप्लेन करा सगळ्यांनी गाडी बरी आहा मोर दॅन 60 स्पीड अकस्मात ब्रेक मारलो फास्ट फुडल्यान म्हणून कुत्राड वयलो ब्रेक मारलो कितें जातली फुडें वयतली कित्याक वयता फुडें थंय अप्लाय जाता फर्स्ट लॉ ऑफ मोशन बिकॉज आमची बॉडी आहा ती मोशनान आसा न्हू बट सपोज फोर्स लायलो गाडी स्पीड कमी आली बट बॉडी अजूनही मोशनातच आसा इट विल ट्राय टू बी इन मोशन कळ्ळें सिमिलरली सपोज आता बसीन भोंवला सगळीं जाणां हय सो बस आतां सपोज स्टेशनरी आसा रेस्ट आसा बट अकस्मात आतां ड्रायव्हरान बस स्टार्ट मारली फास्ट पावपाक जाय म्हणून नेक्स्ट फास्ट स्पीड घातली तर कितें जातलें फाटी वयतलो फाटी कित्याक वयता आमची बॉडी आहा इट विल ट्राय टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट ती रेस्टानूच रावपाची ट्राय करतली बस फुडें गेली म्हणजे पांय फुडें वयतले बट आमची वयलो अप्पर बॉडी आतां कितें करतलो इट विल ट्राय टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट ओनली म्हणजे तुका असो फाटल्यान फूल एक्सपिरियन्स जातलो कळ्ळें एक एग्जांपल मागीर आनी हेजे क्वेश्चन येता सो डस्ट आता सपोज एक कार्पेट आहा त्या वयल्यान डस्ट आमकां काडपाक जाय आमी कितें करता आतां टॅप करता फाटल्यान कितें मारता तेजेर सो बेसिकली आमी कितें करता थंय जे बारीक बारीक हे आसता डस्ट पार्टिकल्स आसता ते विल ट्राय टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट ओनली बट ते अकस्मात मूव जाल्ल्या कारणान कार्पेट मूव जाल्ल्या कारणान डस्ट थंयच उरता कार्पेट पयस वयता डस्ट भायर पडटा मागीर कळ्ळें ते एक एग्जांपल आनी एक एग्जांपल दिता पळय गाडयेचें एग्जांपल घेवया गाडी टर्नार वयता तेन्ना कितें जाता पळयता कितें जाता असो आसता एक्सपिरियन्स गाडी सपोज असो लेफ्ट टर्न आसा तर आमी खंयच्या सायडीन बेंड जातले रायट सायड ओके दिस इज ऑल्सो ड्यू टू फर्स्ट लॉ ऑफ मोशन आमची बॉडी आहा ती स्ट्रेट डायरेक्शनान त्याच मूव जावपाची ट्राय करते बट गाडी अशी मूव जाली न्हू आमची बॉडी त्या सायडीन वयतली अशीच it will try to be in state of motion कळलो कितें तो एकाच आनी एक नांव आसा लॉ ऑफ इनर्शिया
फर्स्ट लॉ ऑफ मोशन और एका लॉ ऑफ इनर्शिया म्हणटा व्हॉट इज इनर्शिया न्यू वर्ड आसा इनर्शिया म्हटल्यार कितें inertia म्हटल्यार कितें what is inertia it is in fact it is a tendency of the body it is tendency of the body to be in state of rest uniform motion एक ऑब्जेक्ट द बॉडी एका जाग्यार दवरली त्याच जाग्यार रावचे ट्राय करचे मूव जावचे ट्राय करची ना इट इज अ नॅचरल टेंडन्सी एक गोष्ट मोशन आणि ती मोशनानूच उरतली जोपर्यंत तेजेर एक्सटर्नल फोर्स जाता इट इज कॉल्ड इनर्शिया सो एका लॉ ऑफ इनर्शिया म्हणटा इसे आमकां एक दोन डेफिनेशन खबर आसपाक जाय सो हे मी बोलून घेतला घ्या थोडे कंटिन्यू बोलून घ्या त्याच्यानंतर हांव दितलो माय नोट्स तेजे तुम्ही नोट्स करून धरा आणि एक पॉइंट दिलो इनर्शिया आमी कसो मेजर करतले सो इनर्शिया बेसिकली कसो कोणाचेर डिपेंड आसता सांगितले डिपेंडंट ऑन मास जितलो मास ऑब्जेक्टाचो चड आसतलो तितलो इनर्शिया चड आसतलो सपोज हांगा आतां एक टेबल आसा आनी पेन आसा पेनानूय इनर्शिया आसा त्या टेबलानूय इनर्शिया बट कितून चड आनी कितून कमी आसतलो पेनान कमी आहा इजिली तो मूव जाता इतलो फोर्स जाता एक वॉटाचो वेल्स हे मूव जाता ना जितलो मास चड पळय तितलो इनर्शिया चड जाता दिस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास जितलो ऑब्जेक्टाचो मास चड आसतलो तितलो तेजो इनर्शिया चड आसतलो कळ्ळें So first law of motion कळो कितें सांगितलं स्टेटमेंट रिवाइज करूया an object will continue to be in a state of rest or uniform motion in a straight line unless acted upon by external unbalance so एकदा रिपीट करा what is first law of motion states that an object will continue to be in state of rest or uniform motion in a straight line unless acted upon by external unbalanced force. Okay, important definition है विचारता exam. ठीक है, doubts are clear. Second law of motion आ गया. Second law of motion देखिए. इस है second law of motion के definition. The second law of motion, the rate of change of momentum is directly proportional to the applied external unbalanced force in the direction of force. Also, confusing also. Very easy करून पोया मातशें कितें नवे टर्म्स आसात ते बी अंडरस्टँड जाले एक नवो टर्म कितें आमी शिकलो मोमेंटम मोमेंटम म्हणटात कितें न्यू टर्म्स so momentum formula is mass into velocity or I can say mv mh short form is m velocity so v the unit किती आसलो SI unit मास किती असता मास आता किलोग्राम असतो SI युनिट आणि वेलोसिटी किती असता मीटर काय सांगता किलोग्राम रे कितला असता वेलोसिटीचा युनिट वेलोसिटी म्हणजे स्पीडचा युनिट किती असता m मीटर पर सेकंड सो मोमेंटमाचो SI युनिट जातलो kg मीटर पर सेकंड जातलो ओके युनिट जातलो कसो दिलो कळा तुमका मासाचो kg आणि वेलोसिटीचो मीटर पर सेकंड सो kg मीटर पर सेकंड हा युनिट जाता
So momentum is a product of mass and the velocity of the object. So suppose एक होता ऑब्जेक्ट असा हां तो मोमेंटम कसो व्हॅरी जातलो पळय जशी स्पीड चेंज जाता तसो मास काय चेंज जावंक शकता ना मास जो आहा तो उरतलो 10 ग्राम जाल्यार 10 ग्रामच आसतलो तो चेंज जावचो ना बट वेलोसिटी चेंज जावंक मेळटा न्हू सो हांवें हिंगा 10 शेवटून मारले at the speed of 10 meter per second. This is first case. And in the second case, here I am shorten marle. With the speed of 100 meter per second. Speed वाढलेली. कोणाचा डॅमेज जातलो? तुका जर डॅमेज जाता in the second case डॅमेज चड जातलो न्हू कित्याक ऑब्जेक्ट मास तो एकूच पेन बट हेजेरी मारला तुजेरी मारले तुका डॅमेज चड कित्याक जातलो चड फास्ट मारले वेलोसिटी चड आसली पेनाची मारले ती सो बेसिकली कितें चड आसली सांग मोमेंटम चड आसलो मोमेंटम इज मास इनटू वेलोसिटी मास सेम आसा फक्त वेलोसिटी चेंज जाली म्हणून मोमेंटम चड जालो आता लॉ कसो डिपेंड अपॉन मोमेंटम द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to the applied external unbalanced force. So जितलो ऑब्जेक्टाचो मोमेंटम चेंज जाता पळय तितलो ते रेट ऑफ चेंज इज फोर्स तितलो फोर्स तेजेर आमी घातलो तो आमी फोर्साचे आमकां आतां फॉर्म्युला कळटलो डिराइव करया सारके कशें करून घे मोमेंटमाचो फॉर्म्युला जस्ट बरे तो सेकंड डेफिनेशन्स मागीर माफ करून फॉर्म्युला बरे एसआय युनिट बरे मागीर फुडें एक्सप्लेन करता फॉर्म्युला बरे एका बॉक्स कर maybe आमका यूज जातलो प्रॉब्लेम आनी डायरेक्टली फाइंड द मोमेंटम विथ मास ऑफ द ऑब्जेक्ट इज आनी एक ते सांगला तशें मास सपोज दिला इन ग्राम जाल्यार केजी कन्वर्ट करप अरे ऐसा ही मीटर हाडप सगळे मिनिट्स मास ग्रामान दिला तर किलोग्रामान हाडप कळटा कन्वर्जन ग्राम टू किलोग्राम करपाक कितें करप डिवाइड बाय 1000 10 ग्राम और 15 ग्राम मीटर कितले जातले कितले केजी जातले 15 upon 1000 that is 0.015 kg जातले आणि कन्वर्जन because 1 kg 1000 ग्राम असतं ठीक आहे so the second law किती सांगता the rate of change of momentum त्याला रेट येता म्हणल्यार टाइम पास जाता एका रेट म्हणटा अपॉन टाइम असता केन्ना रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ एक्झाम्पल अंडरस्टँड जावं सेम आता यात एक्झाम्पल घेऊया पेन हांवें मारले सपोज पहिली पेनाची स्पीड किती आसतली इनिशियल इनिशियल स्पीड किती असते आणि काय असे झालं आपण हातीने सांगले स्पीड किती आहे 0 असते सो u 0 असतो मास किती असतो लेट्स सपोज 10 ग्रॅम्स असा मास सो मोमेंटम किती असतो इनिशियल मोमेंटम किती असतो असतो मास into velocity हांगा u आसा इनिशियल वेलोसिटी m into u जातले सो 10 into 0 जातले सो किती जातलो इनिशियल मोमेंटम 10 into 0 म्हटल्यार 0 जातलो मोमेंटम युनिट किती आहे मोमेंटमाचो kg मीटर पर सेकंड एक्चुअली ते कन्वर्ट करपाक जाय ग्रॅम आते किलोग्रामात करपाक जाय ओके एक काम करूया इथूनच घेऊया kg ने घेऊया नाही पुढे शिकूया कन्वर्जन kg घेऊया so 1 kg into 0 आता 0 into anything 0 unit next time फोर्स लायलो तो इतलो म्हाका खबर तो फोर्स म्हाका काडपाक जाय तसो फोर्स लावन कितें जालें सांग स्पीड चेंज जाली स्पीड जाली सपोज 10 मीटर पर सेकंड जाली
हां ही असली किती आता फायनल इनिशियल 0 असली ही असली फायनल सो आता आम्ही पाहूया मोमेंटम कितला असतो इन दिस केस कितला असतो मोमेंटम इन मास इनटू वेलोसिटी मास कितला असतो मास वरच असतो मास चेंज जावचो ना वेलोसिटी चेंज झाली आता किती आली 10 झाली सो मोमेंटम कितला असतो 10 kg per मीटर पर सेकंड हो जातो मोमेंटम आणि हे सगळे झाले पळय स्पीड मेळपाक कितलो टाइम लागलो सांग सपोज 5 सेकंद लागले इतकी स्पीड जावपाक आणि फोर्स कापताना 5 सेकंदांनी इतकी स्पीड झाली सो फोर्स आहे कितला काढलो कसा मेळटलो सांग फोर्स is directly proportional to the change in momentum rate of change in momentum rate of change कितना change झालो this minus this so फायनल झालो mv पहिली किती असलो mu हे किती टाइमान झाले t टाइमान झाले so force इतला फोर्स झाला तो मोमेंटम चेंज जातलो न्हू चढ फोर्स घाली चढ मोमेंटम चेंज जातलो चढ वेलोसिटी जातली न्हू अरे कमी फोर्स घाली जाल्यार कमी वेलोसिटी येतली चढ फोर्स घातलो म्हणल्यार चढ वेलोसिटी येतली बेसिकली मोमेंटम वाडटलो मास काय चेंज जायना मास सेम उरता वेलोसिटी वाडटली न्हू सो बी सेम मोमेंटम वाडटलो सो द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम द रेट ऑफ चेंज बिटवीन अपॉन टाइम इन्वॉल्व जातो रेट असतले ना किती टाइमान झाली ती गोष्ट ते इम्पॉर्टंट सो रेट ऑफ चेंज बिटवीन अपॉन टाइम चेंज इन मोमेंटम इतलो चेंज जालो इतलो फायनल असलो इतलो इनिशियल असलो चेंज मायनस जावन कितलो चेंज जालो तो कळटलो ओके सो म्हाका हे सॉल्व करीत जाल्यार फोर्स मेळटलो हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आसता न्हू सो आमी ते डायरेक्टली आय कॅन राइट इक्वल टू नेवर कॉन्स्टंट येता ते कॉन्स्टंट वी कॅन टेक एज के म्हणून बरे इन दिस केस सो कितें जातलें हांगा एक m कॉमन पडटा कितें जातलें ब्रॅकेटान कितें उरतलें एक v उरतलो मायनस u अपॉन t आता वो एक फॉर्म्युला तुमका याद येता हो एक फॉर्म्युला आमी शिकलेले न्हू हो कोणाचो फॉर्म्युला v मायनस u अपॉन t कोणाचो फॉर्म्युला मोशन एक्सपेरिमेंट शिकला हो फॉर्म्युला सर करेक्ट व्हेरी गुड v मायनस u अपॉन t that is acceleration so I will replace it by a आणि हो m असा ना in this case k आम्ही 1 घेता so 1 into anything त्याच जातले so force आता म्हाका फॉर्म्युला मेळो force is mass into acceleration आता म्हाका फॉर्म्युला इम्पॉर्टंट फॉर्म्युला यूज जातला बट प्रॉब्लेम येता force is what mass into acceleration कसं येता कळो डेफिनेशन हे याद दवरपाक जाय सेकंड लॉ ऑफ मोशन आणि हो फॉर्म्युला याद दवरपाक दोन फॉर्म्युला याद दवरता हो एक आणि मे बी एकदा खंयच्या प्रॉब्लेमांनी हो यूज जावं शकता एक्सेलरेशन दिल्ले आसना अशें दिल्ले आसतले एक ऑब्जेक्ट आसा गाडी आसा ती स्पीड सपोज आसली 10 किलोमीटर पर आवर ती 20 किलोमीटर पर आवर जाली फोर्स लावन सो कितलो फोर्स लायलो हांगा एक्सेलरेशन दिवना पळय कितें दिल्या फक्त वेलोसिटीज दिल्या तेजे वयल्यान म्हाका आतां फोर्स काडपाक जाय तेन्ना हो फॉर्म्युला यूज करप F is m v minus u upon t initial velocity final velocity final minus initial upon time त्या टाइमान झाले तर हे दोन्ही फॉर्म्युला कॉपी करून आमका यूज जातले प्रॉब्लेम ठीक आहे सो आता एक एग्जांपल दिले पळय त्या एग्जांपलान कितला फोर्स घातलो तो पळोवया म्हाका mu कितलो मेळलो इनिशियल कितलो मेळलो मोमेंटम 0 आसलो आणि फायनल कितलो आसलो 10 आणि कितल्या टाइमान जाल्ले 5 सेकंड सो किती जातले फोर्स किती जाता mv mu अपॉन t नो सो 10 0 अपॉन कितला टाइम लागला 5 10 0 is 10 अपॉन 5 10 अपॉन 5 म्हटल्यार कितले 2 सो आय 2 4 जाता 2 चा युनिट किती किती असलं युनिट हय तर या फॉर्म्युलाचेर युनिट काडयता पळय एमाचो युनिट कितें मास तो मासाचो युनिट कितें आसता केजी आणि एक्सेलरेशनाचो युनिट कितें मीटर पर सेकंड स्क्वेअर एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर सो फोर्साचो युनिट कितें आसलो kg meter per second square SI unit So the m
कितें म्हणटालो N बरोबर येस तें सांगता और एन घालता एन म्हटल्यार कितें न्यूटन सो व्हॉट इज न्यूटन कशें येयलो कळ्ळें आसतलें सायंटिस्टाच्या नांवा वयल्यान ह्या युनिटाक आमी नांव दिलां न्यूटन सो हेजेर एक क्वेश्चन येवंक शकता व्हॉट इज 1 न्यूटन ऑफ फोर्स 1 न्यूटन ऑफ फोर्स म्हटल्यार कितें very important question what is 1 newton of force for definition when the force applied on an object of 1 kg to move it by 1 meter per second square that force is 1 newton एक ऑब्जेक्ट आसा तिचो मास कितलो आसा 1 kg आणि हांवें ताका फोर्स घालून कितलो तेजी एक्सेलरेशन सांगतलो हांव एक्सेलरेशन कितले गेले 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर केले सो हांवें जो फोर्स घातलो पळय जो हांवें हांगा फोर्स घातलो पळय तो फोर्स कितलो आसतलो 1 न्यूटन सो 1 न्यूटनचे डेफिनेशन कळ्ळें द फोर्स अप्लाइड टू मूव 1 kg ऑब्जेक्ट with acceleration of 1 meter per second square that force is 1 newton okay so SI unit of force by it is newton SI unit is newton और how एक इधर यूज करता है kg per meter per second square what is 1 newton of force the definition आपको मैं मार्क करून दिला ठीक है हां ऐसे मेरे बरे हे एग्जांपल सांगना ना सेकंड लॉ ऑफ मोशन चे एग्जांपल सांगना इधर क्वेश्चन कशा 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 आहे का एप्लिकेशन मध्ये so force no because so time on it is no rate of change no force is mass v minus u upon t no so जितलो टाइम चड लायता पळय हांव तितलो फोर्स कमी जातलो एक कमी टायमान जितलो तितलोच फोर्स सपोज डिफरंट आता सपोज हेजे एग्जांपल इज सगळ्यांनी क्रिकेट पयला आसतले एक्चुअली पयला न्ही क्रिकेट कोणाचो कशें फुटबॉल जाय पयली क्रिकेटीचे एग्जांपल पळय मागीर फुटबॉलाचे एग्जांपल लागीं मेजॉरिटी कोण आहा क्रिकेट आनी फुटबॉल हां दोन्ही हा सो क्रिकेटचे एग्जांपल पयली पळोवया पयली बॉलर पळय कॅच घेता पळय कितें करता पयला तुमी कॅच घेवन कितें करता असो फाटी हात घालता पयला डायरेक्ट कोण अशी धरिना कॅच कितें करता कॅच घेवन असो हात फाटी घेता सिमिलरली गोलकीपर गोल हाडपाक कितें करता बॉल घेवन मातसो असो मूव जाता पळय असो पट्टा फाटल्यान बॉल घेवन हां हय सो पयलीं ते हेजे बॉलराचें एग्जांपल कॅच घेतना कितें करता हात असो फाटी काडटा सो तो कितें करता हात असो फाटी काडून कित्याक काडटा फाटी हय डायरेक्ट स्पीडीन येता फोर्स येता तो बॉल डायरेक्ट हातीन धरी जाल्यार कितें जातलो तो फूल फोर्सान तेच्या हातीर इफेक्ट करतलो इम्पॅक्ट पडटलो हातीर डायरेक्ट बट तो कितें करता तो फोर्स घेवन असो फाटी येता आनी कितें करता टायम वाडयता खूब टायम घेता तो मातसो असो फाटी येवपाक टायम चड जालो न्हू तोच तितलोच फोर्स हातीन घेतला बट टायम खूब लायलो आनी फाटी येवपाक टायम कमी करून कितें जालो चड करून कितें जालें फोर्स कमी जातो इनवर्सली प्रोपोर्शनल हे शिकलेले तुमी डायरेक्ट प्रोपोर्शन इनवर्स प्रोपोर्शन एफ आणि टी दीज आर इनवर्सली प्रोपोर्शनल अपॉन टी हा पळय ते म्हटल्यार टाइम चड लायत जाल्यार फोर्स कमी लागतलो कमी टायमान तितलोच फोर्स घे फोर्स चड लागतलो सेम फोर्स आसा टाइम कमी कमी लागलो फोर्स चड लागतलो तेका डायरेक्ट काय दिलं तरी डायरेक्ट हातीक ते फुल फोर्स जातलो डॅमेज जावंक शकता फ्रॅक्चर जावंक शकता म्हणून तो असो घेता हे आनी एक्झाम्पल तुम्ही ते कराटे कोण करता ते ट्रिक्स करता ते पयला कराटे शिकपाक ब्रिक्स बीन फोडटा ते ब्लॅक बेल्ट बीन आसता ते फोडटा आसतना सारान फोडलेले हां तो फोडटा तो ब्लू बेल्टाच्यान स्टार्ट ते कितें करता ते कितें खावं ते फोडटा न्हू तू कितें करता हांवें धरलो हळू हाडून ते अशें हें केलो फोर्स सकयल इतलो घातलो मातसो हळू घातलो जाल्यार कितें जातलें
पडtina ब्रेक बेसिकली तो कितें करता फोर्स करता टाकून फोडटा सारको फास्ट मारता सारको तो टाइम कमी करता जाता इतलो फोर्स घालता आनी टाइम खूब कमी करता टाइम कमी करून फोर्स कितें जातलो चड पडटलो कळ्ळें दिस फोर्स एंड टाइम आर इन्वर्सली प्रोपोर्शनल एक क्वेश्चन येवंक शकता how karate player can break the break easily because he applies force in a very short period of time and this time and force are inversely proportional by reducing the time the impact of force increases and the break breaks easily तसेच त्या बॉलरचे येऊ शकता by bowlers take time to catch a ball because while catching he increases the time force कमी इम्पॅक्ट होता है क्लियर पुढे जाता थर्ड लॉ ऑफ मोशन और इजी आता है एवरी एक्शन हैज इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शन एंड दे एक्ट ऑन डिफरंट बॉडीज खयच्या ऑब्जेक्टाक हायेन फोर्स घातलो तो म्हणजे फोर्स घालतलो इन रिटर्न इक्वल एंड ऑपोजिट एक एग्जांपल दिला ते तो मनीस बोटी वयल्यान बोट आला ताका भायर देवपाक जाय बोटींतल्यान तो कितें करता बोटींत रस्तो फाटल्यान फोर्स घालता इन रिटर्न बोट कितें करतली ताका फोर्स घालतली आनी तो रस्तो भायर देंवतलो ते एक एग्जांपल दिला आनी एक एग्जांपल दिला ऑफ गन कोणाकडे गन यूज केला ताके खेळण्याचे न्हू चौथी मारता ती गन खरें रियल गन एनसीसी तो ना इन्सिडेंट मॅन्युअल्स आणि ते यूज करतात बट ताजे बुलेट्स असता पळय तो बारीक असता हां ओके खरें गन यूज केला ते जड यूज असतं. केला खरें यूज केला रे यूज केला ते खरें फायर केला आधे साडीन धरला ते फायर केला ओके कसो आसा तुजो एक्सपिरियन्स फायर केला प्रेशर येता आता हय एक्चुअली ते कशें खरें गन म्हणटात एनसीसी बी कोणा तांकां मेबी यूज करूंक मेळटा कॅम्प आसता तेन्ना दिता तांकां खरें गन सो ते धरपाची स्टायल आहा ते बेश्टे अशें मारपाचें न्हू ते सारकें धरपाची ट्रेनिंग आसता रे अशें बीन धरचें पडटा सारकें अशें शोल्डराक तेका रेस्ट धरचो पडटा असो धरून सारकें केन्ना जर नाका शोल्डरचो जो ब्रेक्स जाता करेक्ट व्हॉट इज सेड कितें म्हटलें कळ्ळें ते सारकें धरून ना शोल्डरचो जो फ्रॅक्चर ब्रेक जावंक शकता तुटूंक शकता बिकॉज कित्याक आसा जेन्ना तूं फायर करता पळय गन ते गन रिटर्न येता अशें परतून फूल फोर्स हांगा पडटा सारकें धरपाचें तेका पोजिशन आसा सो हांगा असो फाटीं येवन फ्रॅक्चर जावंक शकता हो पार्ट कितें जाता गन थंय एप्लाय जाता थर्ड लॉ ऑफ मोशन बेसिकली कितें करता पळय ड्रॉइंग तितलें बरें ना काडया ट्राय यस सो हांगासल्यान बुलेट वयता पळय ह्या डायरेक्शनान मोशन जाला न्हू बट कितें जातलें इक्वल एंड ऑपोजिट फोर्स फाटल्यान येतलो बट गन ह्या स्पिडीन वयचे ना रे बुलेटीच्या स्पिडीन गन फाटल्यान वयचे ना गनाचो मास चड आसा हेजो मास चड आहा बुलेटीचो मास कमी आहा बट फाटल्यान येतले विथ सेम फोर्स इतल्या फोर्सान बुलेट फुडें वयता तितल्याच फोर्सान गन फाटल्यान येतले सारकें पोजिशनान धरपाक जाय हे एक एप्लिकेशन दिला आणि हे जे फोर्स आहा पळय ते एक्ट ऑन डिफरंट बॉडीज एकाच डायरेक्शनान एक जायना ते ऑपोजिट डायरेक्शनान एक जाता हो पळय तेका डायरेक्शन आणि हो फोर्स दुसऱ्या डायरेक्शनान दुसऱ्या ऑब्जेक्टाचेर कळ्ळें थर्ड लॉ ऑफ मोशन करेक्ट मागीर हेजी एक्झाम्पल आमी चलता पळय दॅट इज एक्झाम्पल ऑफ थर्ड लॉ ऑफ मोशन कशें या वायल वॉकिंग और रनिंग आमी कितें करता आमी ग्राउंडार फोर्स घालता इन रिटर्न ग्राउंड आमकां फोर्स करून आमी वी वॉक कळ्ळें दीज आर एक्झाम्पल्स ऑफ थर्ड लॉ ऑफ मोशन सो नेक्स्ट टॉपिक इज कंजर्वेशन ऑफ मोमेंटम ओके कितें तो डेफिनेशन पयलीं पळय So the chain break है ना पार्टी है ना मेटलाची आसता न्हू स्ट्रॉंग आसता ती भरपूर
So law of conservation of momentum किती सांगता the total momentum before collision is equal to the total momentum after collision. So with example understand जाऊया. Suppose दोन बॉल असा बॉल A आणि बॉल B दोन्ही पुढे एकामेकाकडे असे आणि ते कोलाइड झाले एकामेका वापरले. याचा मास आपला सपोज एम ए घेऊया याचा मास असला एम बी घेऊया आणि सपोज ही स्पीड असली ही घेऊया यू ए घेऊया इनिशियल वेलोसिटी सो यू बरेता या स्पीड दिलं यू बी हा दोघांना एकामेका कोलाइड झाले किती झाले कोलाइड ला एका वेगळ्या डायरेक्शनात मूव जाते ते चढ वेलोसिटी त्या डायरेक्शनात ते मूव जाते असे सेपरेट जाऊ शकतात हा कोलाइड झाले आणि सेपरेट झाले आणि मूव जावपाक लागले आणि का बाबतीत मास कितलो असतो याचो सेम असतो मास चेंज जायना घेता मास कितलो असतो एम ए असतो याचो कितलो असतो एम बी असतो हा बट आता हे चेंज जातली स्पीड चेंज जातली हा सेम पहिली स्पीड आहे तिथे स्पीड होती ना तर किती सपोज स्पीड किती झाली धरूया v a झाली फायनल वेलोसिटी आणि ही झाली v b सो किती सांगता तो लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम स्टेट्स दैट द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन कोलाइड जावच्या पहिले ते दोन ऑब्जेक्टांचे जो मोमेंटमचे एडिशन असले is equal to the total momentum after collision. So before collision momentum कितना असतो जस्ट या ऑब्जेक्टाचा कितना असतो before collision करेता हा before collision what is momentum formula के momentum है तो शिकला velocity so हा कितना असतो momentum या बॉलाचा ma into ua अब वेलोसिटी म्हटल्यावर आता u घेतलाय स्पीड वेलोसिटी ही जाते जी आणि ऍडिशन दोघांची ऍड करायची फक्त इनिशियल कोलाइड झाल्यावर किती असली या बॉलाची प्लस त्या बॉलाची किती असली त्या बॉलाची किती असले mb into ub मास into वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी हे झाले बिफोर कोलिजन आणि आता आफ्टर कोलिजन किती असलो आफ्टर कोलिजन किती असतो बॉडीचो मोमेंटम सांग बरं किती असतो मास इनटू वेलोसिटी वेलोसिटी v झाली सपोज किती असलो ma v जातलो आणि बॉल तुझो किती जातलो vb जातलो दोन्ही हे दोन्ही इक्वल जातले दिस इक्वल टू दिस इथे साइड करेगा ma ua plus mb ub is equal to ma va plus mb vb लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम जर म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकता तुम्ही काय टेक्निक सॉल्व ओके और जस्ट बोलन घ्या फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम वगैरे काय सॉल्व करूया नाही बाकी So question we have to calculate the force exerted by an object of mass 50 kg moving with acceleration of 40 meter per second. Force is चलता force आता formula किती है force is m multiplied by mass into acceleration. mass दिला acceleration दिला just substitute कर mass कितना दिला 50 and acceleration कितना दिला 40 meter per second. या सगळे असा युनिट असा होय mass kg नसा acceleration meter per second स्क्वेअर असा युनिट असा directly multiply with the answer 5 4s are 20 and 0 2000 એટલે અને યુનિટ किती असला याचा
फोर्साचो युनिट कितें kg meter. या और यू कैन राइट सिंपली न्यूटन एन बरेला बरोबर और केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे हेच बरें एनूच बरें केजी बरोबर क्वेश्चन एक्सप्लेन करता What force is required to produce an acceleration of 40 meter per second square in a cricket ball of mass 0.5 kg? Same. पहिल्या क्वेश्चनच मास दिला acceleration दिला. फोर्स काय म्हणला कितना फोर्स लागतो का विचारला. आता बॉल मूव करपाक त्या मासाचो इतल्या acceleration. ते फॉर्म्युला सेम. फोर्स इज मास इनटू acceleration. मास कितना दिला 0.5 इनटू acceleration किती दिला 40. मल्टीप्लाय करून आन्सर येतले 20. युनिट किती असलो न्यूटन इझिली ऐक किती सांगतो रे कॉपी करीना क्वेश्चन जस्ट सॉल्व करतो क्वेश्चन किती आहा कॅल्क्युलेट द मोमेंटम ऑफ अ टॉय ऑफ मास 200 ग्रॅम मूविंग विथ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड कळो क्वेश्चन calculate the momentum of toy car of mass 200 gram moving with speed of 5 meter per second. किती किती दिला मास दिला करेक्ट मास दिला बरेता m दिला किती दिला 200 ग्रॅम आणि किती दिला स्पीड दिला 5 मीटर पर सेकंड सो यू आर v बरेती दिला 5 मीटर पर सेकंड सो किती विचारला मोमेंटम विचारला मोमेंटम किती फॉर्म्युला मोमेंटमाचो शॉर्ट फॉर्म वी कॅन राइट p हा असो याद दे मासाचो m वेलोसिटीचो v आणि मोमेंटमाचो t सो मोमेंटम फॉर्म्युला किती मास इनटू वेलोसिटी सो मास कितलो 200 सो कन्वर्ट करतो करेक्ट व्हेरी गुड किती कन्वर्ट करपाक जाय डायरेक्ट 200 घेऊन मेळना ना किती करपाक जाय किलोग्रामान कसं करप किलोग्रामान कन्वर्ट डिवाइड बाय 1000 दोन झिरो कट 2/10 उरतले असंच बरयता डायरेक्ट डिवाइड करिना हांव पयलीं मागीर फुडें कट जाताना पळयता 2/10 उरलो आनी वेलोसिटी कितली आसा 5 डायरेक्ट बरोबर मेळटा हय मेळटा सेम मिनिट आसा 5 1 5 5 2 10 हे 2 2 कट जाले किती उरले 1 सो मोमेंटम कितला मेळो 1 युनिट किती आसलो मोमेंटमाचो kg मीटर पर सेकंड पर सेकंड हो युनिट कळ्ळें कितले इजी पे प्रॉब्लेम फॉर्म्युला याद आसपाक जाय युनिट खबर आसपाक जाय सिंपल कॅल्क्युलेशन कळ्ळें कांयच ना दोन्हीला same. कोणाचो कोणाचो फोर्स आणि मोमेंटम बरे ना फोर्साचो युनिट कितें पर सेकंड स्क्वेअर मास इनटू एक्सेलरेशन डिफरंट आहा because force it is rate of change upon time asa so the second square जालो upon time म्हटल्यार आणि प्रॉब्लेम सिमिलर टाइप आसा डायरेक्ट अशेंच सांगता पळय what is the momentum of a man of mass 75 kg when he walks with a uniform velocity of 2 meter per second किती विचारला मोमेंटम विचारला सेम फॉर्म्युला मास इनटू वेलोसिटी मास दिला कितलो 75 दिला आणि वेलोसिटी दिला 2 सो 75 टू 2 कर आन्सर मेळटले कितले येतले 75 टू 2 150 युनिट किती आसतलो ते डायरेक्शन उरता कितें लायन येता ना स्पीड वाढत आमी म्हणटा कितें एक्सेलरेशन जालें स्लो जाता तेका रिटार्डेशन एक्सेलरेशन जेन्ना मायनस येता तेकाच आमी कितें म्हणटा रिटार्डेशन गाडी आमी ब्रेक मारून स्टॉप केली तोय एक्सेलरेशन जालें बट कितें जालें तेका एक्सेलरेशन मेळिना आमी तेका म्हणटा रिटार्डेशन सो हांगा कितें जालें पळोवया 1000 kg vehicle moving with speed of 20 meter per second सो हांगा कितें कितें दिला मास दिला सो बरयता m is 1000 आणि स्पीड दिला is brought to rest with distance of a so किती ती v बरो ती का u बरो
यू बरोवची पडटली बिकॉज इतल्या स्पीडीचो वयतालो 20 मीटर पर सेकंड इट्स ब्रॉट टू रेस्ट म्हटल्यार बी कितें जातलो झिरो जातलो विथ अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर इतले मिटराचेर हे केले ते स्टॉप जावपाक लागलो तेका डिस्टन्स दिलाय डिस्टन्स डिस्प्लेसमेंट आता s 50 मीटर आणि बाय अप्लाइंग ब्रेक्स मारून 20 स्पीडार 0 जावपाक 50 मीटर घेतले आणि ते चलले टाइम घेऊ ना इतलो टाइम लागलो तो 50 मीटर हांगाच्यान थंयपाचो नाही ब्रेक लागलो 0 ला डिस्प्ले which provides uniform retardation find retardation so विचारला की retardation मीटर्स कितलो a विचारला find retardation विचारला ओके कशे करतले पयसो फॉर्म्युला अप्लाय करूया आता रिटार्डेशन म्हणजे बेसिकली किती एक्सेलरेशन आहे त्याचा फॉर्म्युला यूज करूया आता हे फॉर्म्युला तर याद जरा बघा तेव्हा फॉर्म्युला यूज करते म्हणजे ज्या तीन फॉर्म्युला शिकलेले ते e - u upon t आणि कधी शिकलेले आम्ही s is ut plus half at square आणि कधी शिकलेले v square minus u square is equal to 2as हां हे फॉर्म्युला शिकलेले आम्ही कसा फॉर्म्युला अप्लाय करूया आता वही काढपाक जाय हां येस फर्स्ट फॉर्म्युला आणि यासाठी हा टी माका खबर ना वेरेज हय यूज करूया आता किती आता सांग या फॉर्म्युलाचे ए किती आता 2 या सांगा yes हे सांगा इथे इथं सो ए मेळटा म्हाका फर्स्ट फॉर्म्युला हांव करयता v स्क्वेअर हांगा कितें आहा 0 स्क्वेअर जातलो u कितलो आसा 20 चा स्क्वेअर जाता पण 2s 2 into s s कितलो आहा 50 पळय आं s ते डिस्प्लेसमेंट म्हणटा s म्हणटा डिस्प्लेसमेंट डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले ते 10s घेतला ते किती जातले 0 - 20 स्क्वेअर जातलो 400 अपॉन 2 into 50 किती जातले 100 जातले सो -400 अपॉन 100 कॅन्सल जातले न्हू तर कितले -4 हे किती -4 रिटार्डेशन युनिट किती जातलो मीटर पर सेकंड स्क्वेअर समज असे विचारलेले आहे क्वेश्चन रिटार्डिंग फोर्स कितलो आसलो काय म्हणून फाइंड रिटार्डिंग फोर्स कितलो फोर्स अप्लाय केलो ब्रेक्सांनी स्टॉप जावपाक कितलो आसलो तो फोर्साचो फॉर्म्युला कितें किती आसलो m कितलो आसलो 1000 एक्सेलरेशन कितलो आसतलो -4 ते सॉल्व करून आन्सर मेळटले 4 into 1000 4000 जातली प्लस into मायनस मायनस -4000 न्यूटन कितलो फोर्स ब्रेक्सांनी अप्लाय केलो मायनस साइन कित्याक केली सांगती बिकॉज गाडी अशी फुडें गेली न्हू आनी फोर्स खंयच्या डायरेक्शनान एक्ट जातालो ऑपोजिट फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी डायरेक्शन शो करता पळय नेगेटिव्ह साइन म्हटल्यार ऑपोजिट डायरेक्शनान एक्ट जाला तो फोर्स गाडी अशी फुडें वयताली आनी फ्रिक्शनल फोर्स खंयच्या ब्रेक खंयच्या साइडीन अप्लाय जातालो असो ह्या डायरेक्शनान एक डायरेक्शन नेगेटिव्ह येयले कांय इम्पॉर्टंट एग्जाम पॉइंट ऑफ व्यू इम्पॉर्टंट आहा म्हणजे तेच शिकयला सारकें ओके मागीर आमी कितें शिकले बॅलन्स अनबॅलन्स फोर्स कळो बॅलन्स म्हटल्यार इक्वल फोर्स इन अपोजिट डायरेक्शन आणि मूवमेंट जायतो ना ऑब्जेक्ट दॅट इज अ बॅलन्स फोर्स अनबॅलन्स फोर्स म्हटल्यार या आमी पहिले व्हॉट इज फर्स्ट लॉ ऑफ मोशन ती लॉ शिकल्या फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज an object will be try to stay in rest or motion in a straight line unless acted upon by unbalanced force. This is first law. Second law is the rate of change in momentum is directly proportional to the applied external unbalanced force. जे पाठ करा गरज नेक्स्ट टाइम विचारलो ना आमका डेफिनेशन सी सांगता पे यार एक बार माफ करून दिला थर्ड लॉ इजी असा किती थर्ड लॉ every action is
equal and opposite reaction Equal and opposite reaction. and they act on two different bodies. आणि पहिला rate of change of momentum तो जालो मागीर collisionाचो conservation of momentum एक पहिलो. The total momentum before collision is equal to the total momentum after collision. आम्ही फॉर्म्युला शिकला म्हणजे मोमेंटमाचो फॉर्म्युला कितें तो into velocity. Unit कितें मोमेंटमाचो kg meter per second. मागीर आमी पहिलो फोर्साचो फॉर्म्युला. Force is M multiplied by A. m into mass into acceleration. आणि फॉर्म्युला अप्लाय करूया फोर्साक जितने acceleration दिवना तेन्ना कितें तो acceleration तो बेसिकली हो फॉर्म्युला का m ब्रॅकेट v minus u upon t तोच फॉर्म्युला तो फॉर्म्युला अप्लाय करूया acceleration दिवना अशें दिला जाल्यार इनिशियल वेलोसिटी फायनल वेलोसिटी कितल्या टायमान जाले अशें दिल्ले आसल्यार तो फॉर्म्युला अप्लाय करू आणि कितें शिकला युनिट न्यूटन फोर्साचो युनिट इज न्यूटन or kg meter per second square. What is 1 Newton of force? Sir? What is 1 Newton of force? 1 Newton, that is equal to 1 meter per second. The force which is required to move 1 kg of object with acceleration of 1 meter per second square. That force is 1 Newton. मैंने स्टार्टिंग पहले की लॉ ऑफ इनर्शिया मतलब फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इनर्शिया मतलब टेंडेंसी ऑफ द ऑब्जेक्ट टू बी स्टेट ऑफ रेस्ट और मोशन. दैट इज इनर्शिया. जिथं मास चड असता तिथं इनर्शिया चड असता ऑब्जेक्टाचो. ओके हे तुमकां सगळे डेफिनेशन्स न्हू सगळे एकाच पेजीर आसा न्ही. पेज नंबर 121 ती समरी आसता तेजेर सगळी डेफिनेशन्स आसा ते मातशे शिका.